नमस्कार मित्रांनो, युनिवर्स मराठी या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे मनापासून स्वागत. या चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मित्रांनो, आपल्या घरात बरीच संकट असतात, बऱ्याच अडचणी असतात. यावर स्वामींनी कोणते उपाय सांगितले आहेत हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कधी असं वाटतंय का तुला की एक संकट संपत नाही तोवर दुसरं संकट दार ठोठवते? घरात पैशांची टंचाई, आरोग्याच्या समस्या, नात्यातील ताणतणाव, नको असलेले वादविवाद आणि मनात सतत अस्वस्थता असते. कितीही प्रयत्न केले, कितीही पूजापाठ केली तरी जणू घरातून संकट जायचं नावच घेत नाही. अशा वेळी मन खूप थकून जातं, आपला आत्मविश्वास कमी होतो आणि मनात एकच प्रश्न उभा राहतो, हे का होतंय माझ्या बाबतीत? मी असं काय चुकीचं केलंय? पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलाही मनुष्य या पृथ्वीवर संकटापासून पूर्णपणे दूर राहू शकत नाही. पण काही घरं अशी असतात जिथे समस्या जणू कायमस्वरूपी तंबू टाकून राहतात. का बरं असं होतं? कारण त्या घरात एक नकारात्मक ऊर्जा साठलेली असते, जी आपण कधीच पाहू शकत नाही, पण ती आपल्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम करत असते. या ऊर्जेचा परिणाम असा की नोकरीत प्रगती होत नाही, पैशाचे प्रश्न सुटत नाहीत, नाती बिघडतात आणि मन शांत राहत नाही. स्वामी समर्थांनी अशा नकारात्मक ऊर्जेला थांबवण्यासाठी आणि घरातील संकट दूर करण्यासाठी एक अत्यंत सोपा पण प्रभावी उपाय सांगितला आहे. हा उपाय फक्त धार्मिक विधी नाही, तर तो एक ऊर्जेच्या शुद्धीकरणाचा मार्ग आहे. स्वामी म्हणतात, घर हे फक्त विटामातींचं बांधकाम नसतं, ते आपल्या जीवनाचं केंद्र असतं. इथलं वातावरण, इथले विचार आणि इथली श्रद्धा हेच आपल्या भवितव्याचं बीज पेरतात. हा उपाय करण्यासाठी तुला मोठमोठ्या तयारीची गरज नाही, ना महागडे साहित्य आणायचं आहे, ना फक्त स्वामींवर प्रगाढ श्रद्धा हवी, आणि एक ठराविक काळापर्यंत सातत्याने हा उपाय करायचा आहे. सकाळी लवकर सूर्योदयाच्या आधी उठून घरातील मुख्य दरवाजा उघडायचा आणि हातात एक तांब्याचा लोटा घ्यायचा. त्या लोट्यात शुद्ध पाणी भरून त्यात थोडं गंगाजल किंवा तुळशीची पाने टाकावीत. आता हे पाणी हातात धरून डोळे मिटायचे आणि मनापासून श्री स्वामी समर्थांचा जप करायचा. किमान 21 वेळा हा जप करायचा. हे करताना मनात घरातील प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश, नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि संकट घर सोडून जात आहेत अशी स्पष्ट कल्पना करायची. नंतर हे पाणी घराच्या प्रत्येक खोलीच्या 4 कोपऱ्यात, मुख्य दरवाजावर आणि घराच्या मागच्या बाजूलाही शिंपडायचं. स्वामी म्हणतात, जेव्हा तू हे श्रद्धेने करशील तेव्हा मी स्वतः तुझ्या घरात पाऊल ठेवेन आणि तिथली अंधारी शक्ती नष्ट करेन. हा उपाय रोज 7 दिवस केला तर तुला घरात हलकं, शांत आणि प्रसन्न वातावरण जाणवायला लागेल. पण खरी जादू तेव्हा घडते जेव्हा तू हे किमान 41 दिवस सातत्याने करतोस. अशा वेळी फक्त संकट दूर होत नाहीत, तर घरात नवनवीन संधी, आनंद आणि भरभराट आपोआप येऊ लागते. मित्रा, एक गोष्ट मात्र अजिबात विसरू नकोस, संकट फक्त बाहेरून येत नाहीत, तर ती आपल्या विचारातूनही जन्म घेतात. जर तू सतत भीती, चिंता आणि नकारात्मक विचार करत राहिलास तर कितीही उपाय केले तरी त्याचा परिणाम कमी होईल. म्हणून या उपायासोबत तुझ्या मनालाही स्वच्छ कर. किमान रोज 5 मिनिटं स्वामींचा जप कर, त्यांचे नामस्मरण कर आणि मनात सर्व काही ठीक होईल ही भावना घट्ट धरून ठेव. मित्रांनो, आजच हा उपाय सुरू करा. तुझ्या घरातला पहिला दिवस हा संकट दूर करण्याच्या प्रवासाचा पहिला पाऊल ठरव. श्रद्धा ठेव, सातत्य ठेव आणि पहा कसं स्वामी समर्थ तुझ्या घराला संकटापासून सुरक्षित करतील आणि तुला नव्या आनंदाने
नव्या ऊर्जेने भरून टाकतील. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर मनापासून आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि या व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहा.